तर लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीयेत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय। राज्य सरकारकडून लंडनमधून शिवरायांची नखं ही भारतात आणण्याचा यावेळेस शिवरायांची वाघनख भारतामध्ये परत आणणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र ती वाघनखं परत येण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। सरकार भाडेतत्वावर लंडनमधून वाघनखं आणतंय। मूळ वाघनख्या साताऱ्यात असताना देखील सरकार भाडेतत्वावरती आणण्याचा अट्टहास का करतंय असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय। इंद्रजित सावंत यांनी या वाघनख्या महाराजांच्या नसल्याचं पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे। खरं तर राज्य सरकार ही वाघनख्या भारतात आणणार आहे, हे भाडेतत्वावर सुद्धा आणलं जाते असं म्हटलं जाते। काय 3 वर्षासाठी लोनवर ही वाघनखं आणायला लागले। ही वाघनखं काही कायमस्वरूपी आणत नाही, त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला लागले भाडं म्हणून। ज्या म्युझियमला ते भाडं देत आहे, भाड्यासाठी खर्च करत आहे, भाडं देण्यासाठी खर्च करत आहे, 3 वर्षासाठीच येतात। आणि दुसरी गोष्ट, जिथं जिथं ते डिस्प्ले होणार आहे तिथं तिथं डिस्प्लेसाठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था। 7 कोल्हापूरला तर 7 कोटी रुपयाचं टेंडर काढलं त्यांनी। बरं, ते टेंडर इथल्या कुठल्या संस्थेला नाही दिलं, इथल्या कुठल्या एका एजन्सीला नाही दिलं, ते बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्या तर एजन्सीला दिलं आहे की ते वाघनखांची सुरक्षा बघायची, ती वाघनखं कशी ठेवायची। म्हणजे इतका नादानपणा या शासनाचा चालू आहे शिवाजी महाराजांच्या नसणाऱ्या गोष्टीबद्दल। वाघनखं कधी बघायला मिळालेली नाहीत का? तुम्ही कोल्हापूरच्या संग्रहालयात जा, तुम्हाला वाघनखं बघायला मिळतात। सातारच्या संग्रहालयात जा, तुम्हाला वाघनखं बघायला मिळतात। मुंबईच्या संग्रहालयात जा, छत्रपती शिवाजी म्युझियममध्ये, तिथं वाघनखं बघायला मिळतात। भारतातल्या सगळ्या संग्रहालयात वाघनखं बघायला आहेत। अनेक खाजगी व्यक्तींच्याकडे वाघनखं बघायला आहेत। म्हणजे ती गोष्ट बघायलाच मिळत नाही, ती दाखवतोय आम्ही असं जरी म्हटलं तर तसं होता नाही। जी गोष्ट सगळीकडे बघायला मिळते, सगळ्यांना बघायला मिळते, अशा गोष्टीसाठी एवढे कोट्यवधी रुपये शासन खर्च करत आहे, ह्याला काय आपण म्हणू शकतो? तुम्हाला कोणत्या म्युझियमकडनं पत्रव्यवहार करण्यात आला, नेमकं त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे? मला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, V&A म्युझियम, जिथं ही वाघनखं जिथनं ती आणायला लागलेत ते हे म्युझियम आहे, ज्याला V&A म्हणतात किंवा व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियम म्हणतात। हे लंडनमध्ये आहे। त्याच्या डायरेक्टरनं पत्रव्यवहार केला आहे माझ्याशी। मी खालच्या कुठल्या तर क्युरेटरनं नाही केलेला, थेट डायरेक्टर जो प्रमुख आहे, तिथला संचालक आहे, त्या संचालकांनी पत्रव्यवहार करून हे मान्य केलं आहे की ती वाघनखं शिवाजी महाराजांची नाही। मग असं जर आता म्हटलं जातं की मूळ वाघनख्या मग नेमकं कुठं आहेत? मूळ जे वाघनखं आहेत त्याच्याविषयी सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्यापासूनचे 1818 पासून त्याचे 1844 पर्यंतचे संदर्भ मिळतात। आणि त्या संदर्भानुसार ही वाघनखं ही सातारा छत्रपतींच्याकडे होती। मला शेवटचा जो संदर्भ मिळाला आहे तो 1944चा मिळाला आहे, इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाच्या त्या पुस्तकामध्ये। आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे 43लाच ती वाघनखं साताऱ्यामध्ये बघितल्याचा उल्लेख उपलब्ध झाला। तुमचं सरकारशी काही याबाबत बोलणं झालं आहे का, या वाघनख्यांबाबत काय? मी अनेक वेळेला शासनाला पत्रव्यवहार केलेत, मुख्यमंत्र्यांना केलेत, सांस्कृतिक सचिवांना केले, सांस्कृतिक मंत्र्याला केलेत, पुरातत्व आणि संग्रहालयाच्या डायरेक्टरना केलेले आहेत। फक्त एक पुरातत्वच्या संग्रहालयांचं डायरेक्टरचं मला पत्र आलं, पण ते डायरेक्टरसुद्धा आता लाचखोरीमध्ये निलंबित आहेत। आणि त्यांनीसुद्धा पत्र पाठवताना अगदी गोलमाल पत्र पाठवलं। मग मी परत त्यांना पत्र पाठवलं, वास्तव काय आहे त्याचं। आणि शासन ह्याच्यावर स्वतःसुद्धा मी सांस्कृतिक सचिवांना भेटलेलो होतो आणि सांगितलेलं होतं की काय वास्तव आहे याच्या संदर्भात। त्यांना हे पत्र दिलेलं नव्हतं, पण दाखवलेलं होतं, जुनं पत्र दाखवलेलं की त्यात ते काय म्हणतात, पण तिची दखल काय शासन घ्यायला तयार नाही। शासनाला असं वाटतं की आपण शिवप्रेमींची दिशाभूल करू शकतो, पण सत्य कधीच हारत नाही असं माझं मत आहे। नक्कीच सत्य कधीच हरत नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या वाघनख्या आहेत त्या मूळ साताऱ्यातच आहेत आणि सरकार जो अट्टहास करतोय तो अट्टहास का करतोय असा प्रश्न इतिहास संशोधक विचारतायत। मात्र सध्या शिवप्रेमींची निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं फसवणूक केली जाते का काय, असे देखील आता प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।